नमस्कार मित्रांनो, सगळ्यांना महाराष्ट्र दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. अमेरिकेत 2026 मध्ये सिएटलला 2026चं बीएमएम कन्व्हेन्शन होत आहे आणि त्याच्यामध्ये स्वरमंच हा एक खास कार्यक्रम, ही एक खास भावसंगीताची स्पर्धा होतीये. याच्यामध्ये सगळ्या वयोगटातल्या इतक्या गायकांनी गायिकांनी इतकी उत्तम उत्तम गाणी पाठवली. याच्यासाठी खूप आभार, खूप अभिनंदन तुमचं. आणि प्रत्येक वयोगटातले जे पुढच्या फेरीत गेलेले आहेत त्यांची नावं मी जाहीर करतोय. पहिला गट ग्रुप ए वयवर्ष 8 ते 14 याच्यात जे 10 स्पर्धक निवडलेत ते असे आहेत: सोहम काटे सॅक्रामेंटो, अन्वी चिंचवडकर सिएटल, स्वरूप नित्सुरे सरे, रितिशा टोळे ईस्ट वॉलपोल न्यू इंग्लंड, ऊर्जा वत्तमवार सिएटल, अद्विका कुलकर्णी पोर्टलंड, अकिरा अंधारे सिएटल, ग्रेता देशपांडे डॅलस, स्वरा कायंदे कनेटिकट आणि रिया सहस्त्रबुद्धे सिएटल. ही 10 मंडळी असणार आहेत. त्यांनी काय करायचं ते नंतर सांगतो, आधी पुढचे निकाल जाहीर करतो. कारण जसे जसे स्पर्धकांचे नंबर आले, ज्या संख्येने स्पर्धक ज्या गटात आले त्याप्रमाणे नंबर काढले. तर ग्रुप बी मध्ये वयवर्ष 15 ते 21 मध्ये आम्ही 7 नंबर पुढच्या फेरीसाठी काढले. ते असे आहेत: विदिता केसकर कोलंबस इंडियाना, सलोनी जैन फिनिक्स, काश्यपी देशपांडे सिएटल, सिद्धार्थ काटे सॅक्रामेंटो, सिद्धार्थ कुलकर्णी डॅलस, समिदा शास्त्री इव्हान्स आणि अमृता फडकेही सिलेक्ट झाली आहे, पण तिने तिचं गाव लिहिलेलं नाहीये म्हणून तिने कृपया ते कळवावं. हा झाला ग्रुप बी. ग्रुप सी जो आहे वयवर्ष 22 ते 50 याच्यामध्ये ही प्रचंड संख्येने स्पर्धक आले आणि त्याच्यामुळे 10 नंबर काढलेले आहेत. ते 10 जण असे आहेत: दिव्या रुईकर डॅलस टेक्सास, सानिका जोशी सिएटल, प्राजक्ता जोशी राले नॉर्थ कॅरोलिना, प्रबीर बॅनर्जी मिनियापोलिस, दीप्ती मुसळगावकर मिनेसोटा, प्रथमेश मातोडकर बे एरिया, सुखदा देवधर सिएटल, गौरव मोघे मिनेसोटा, वर्षा दिघे सिएटल आणि श्रुती पोहनेरकर डॅलस टेक्सास. हे झाले 22 ते 50 मधले. आता 50च्या वरचे जे स्पर्धक आहेत त्याच्यामध्ये त्यामानाने कमी संख्या आली, पण फार उत्तम गाणारी लोक होती. त्याच्यातनं 5 जण या पुढच्या फेरीसाठी निवडलेले आहेत. त्यांची नावं आहेत: सीमा इनामदार सिन्सिनाटी, मिहिका परांजपे राले, पद्मिनी मराठे सॅनडिएगो, अविनाश देशमुख राले आणि देवयानी देवस्कर पोर्टलंड. याशिवाय आम्ही ग्रुप सॉंग्स पण आम्हाला पाठवा स्पर्धेसाठी सांगितलं होतं. सगळ्या वयोगटातल्या लोकांनी एकत्र येऊन पाठवले तरी चालतील. किती संख्येचा ग्रुप चालेल, कमीत कमी 5 लोक तरी पाहिजेत. पण इतकी छान छान गाणी आली, त्याच्यातही 5 गटांना पुढच्या फेरीत ते गेलेले आहेत. हे ग्रुपची नावं सांगतो: स्वराविष्कार, स्वरसारथी, स्वरसंवादिनी, अखिल तेजा आणि छोटे उस्ताद. आज महाराष्ट्र दिनी इतका आनंद होतोय की तुम्ही साता समुद्रापलीकडे आपली मराठी भाषा, मराठी गाणी किती मनापासून जपली आहे. ही सगळी मराठी गाणी इतकी उत्तम तुम्ही निवडली होती आणि ज्या लहान मुलांनी विशेषतः इतकी चांगली चांगली मराठी गाणी गायली त्यांच्या पालकांचंही अभिनंदन करायला पाहिजे. तर आता पुढे काय, तर हे जे निवडलेले स्पर्धक आहेत त्यांनी अजून एक गाणं तयार करायचंय. हे गाणं नाही, आता वेगळं गाणं, असंच 3 मिनिटाचा व्हिडिओ करायचा. परत एकदा कोलॅब रिक्वेस्ट करायची या बीएमएम स्वरमंचच्या पेजला. आत्ता जे केलं तेच करायचंय. ज्या दिवसांमध्ये हा व्हिडिओ पोस्ट करायचा आहे ते दिवस आहेत 25, 26 आणि 27 मे. या 3 दिवसापैकी कधीही तुम्ही तुमच्या 3 मिनिटाचा व्हिडिओ पोस्ट करा. सगळ्यांना परत एकदा शुभेच्छा, ग्रुप्सना शुभेच्छा. आणि त्याच्यानंतर काय होणार आहे, तर या प्रत्येक गटातले 3 लोक, म्हणजे एकूण 15, 312 स्पर्धक आणि 3 ग्रुप्स असे बीएमएम मध्ये ऑगस्टमध्ये होणाऱ्या कन्व्हेन्शनमध्ये मुख्य स्टेजवर, मुख्य कार्यक्रमात सगळ्या प्रेक्षकांसमोर, सगळ्या कलाकारांसमोर त्यांचे परफॉर्मन्सेस होणार आहेत. आणि मग त्याच्यातून आपण पहिला, दुसरा, तिसरा नंबर काढू. पण तिथे तुम्ही गाणार आहात हे जास्त मला महत्वाचं वाटतं, सगळ्या अमेरिकेतल्या उत्तम उत्तम रसिकांसमोर आणि कलाकारांसमोर. तेव्हा सगळ्यांचं अभिनंदन, सगळ्यांना शुभेच्छा पुढच्या फेरीसाठी. आणि याच्यातले 3 स्पर्धक तुम्ही असे गा की माझी परीक्षा घेतली जाईल, असं उत्तम गा. तुमच्या गाण्यांची वाट बघतो 25, 26, 27 मेला आणि ऑगस्टमध्ये
सिॲटलला. नक्की भेटूया. सगळ्यांना परत एकदा महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा. जय महाराष्ट्र.